आपल्या लेडीजचा ना सगळ्यात एक खूप मोठा प्रॉब्लेम सांगते तुम्हाला. वस्तू तर आपल्या हाताखालीच असतात पण शोधाशोध मात्र घरभर चालू असते. आज माझ्या बाबतीत हे असंच झालं. एक वस्तू शोधत होते आणि त्याच्यासाठी एवढं कपाट सगळं खाली घेतलं. आता काय ते सांगते, अदिराचं हे नवीन कानातलं आहे आणि ते शोधत होते कारण जुनं कानातलं तिचं काढायचं होतं. आता ते थोडं खराब झालं होतं आणि ते नवीन घालायचं होतं. आता मला उशीर झाला होता त्याच्यामुळं पप्पांनी तिला तयार केलं आणि तेच तिला बाहेर घेऊन जाणार होते. आता अदिरानं बाय केलं आणि ते हे दोघं तर निघून गेले. आता पुढचं काम माझं चालू झालं. आता एवढं कपाट तर काढायला 5 मिनिटं लागली होती पण आवरायला आता मला अर्धा तास जाणार होता. आता ते आवरायला सुरुवात केली. अंगात किती आळस असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी. आता हा जो ड्रेस आहे ना, गेली 3-4 महिने झाले घेतलेला आहे डेली यूजसाठी आणि अजूनपर्यंत तो कपाटातच ठेवलाय. तर घरची मशीन असून बघा असं काही काम असतं माझं. तर आता कपाट आवरून झालं होतं आणि पटकन असं स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज ना चवळीच्या पानाची भाजी बनवायची होती. आता ही रेसिपी मी ना युट्यूबलाच बघितली. अजूनपर्यंत मी कधी भाजी खाल्ली नाही आणि बनवली पण नाही. फर्स्ट टाइम ट्राय करते. जर झाली चांगली तर तुमच्यासोबत शेअर करेन. दोन्ही मुले स्कूलला गेली होती. अदिरा पप्पा सोबत बाहेर गेली होती आणि किचनमध्ये आज ना मी एकटीच होती. असं मला कधीच सवय नाही किचनमध्ये एकटीनं काम करायची. कोण ना कोणतरी डेली असतंच, मम्मा हे दे मम्मा ते दे करत. आणि आज मी एकटीच होती. खरं सांगायचं ना, हा मुलांचा गोंधळ असला ना की नको नको वाटतं. कधी कधी असं वाटतं थोडी तरी शांतता हवी. पण हीच जर मुले घराबाहेर गेली ना की तेच घर खायला उठतं आणि आज असंच झालं होतं. आज मला डिस्टर्ब करायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे माझं सगळं काम ना पटकन आवरलं होतं आज. आणि मी बाहेर येऊन ना मुलांची आज वाट बघत होती की मुलं कधी घरी येतात आणि कधी त्यांचा गोंधळ चालू होतंय. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय.